हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घुगे. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची पहिला टॉपिक फायनल अकाउंट्स आपण हा भाग पाहत आहोत. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स हा भाग पाहिलेला आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट्समध्ये कोणकोणते घटक ॲटम्स डेबिट साईडला लिहावे लागतात, क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या कोणते ॲटम्स घ्यावे लागतात याची लिस्ट, याचं स्पष्टीकरण आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. तसेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सुद्धा फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. यामध्ये डेबिट साईडला कोणते ॲटम्स आहेत, क्रेडिट साईडला कोणते ॲटम्स आहेत. यानंतर आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करत असताना तिसरा जो नमुना आहे बॅलन्स शीट. आपण एस पीमध्ये बॅलन्स शीट म्हणजे काय याचं थोडक्यात भांडवल संरचना समजावून घेत असताना बॅलन्स शीट म्हणजे काय, ताळेबंद पत्रक म्हणजे काय याची सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये केलेली आहे. आता इथं आपण हा प्रकरण जे आहे ते फायनल अकाउंटच्या संदर्भामध्ये पाहत आहोत. आपल्याला भागीदारांची वार्षिक खाती म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हा भाग आपण पाहत आहोत. ज्यावेळेस वर्ष संपतं, वर्ष सुरू होतं 1 एप्रिल आणि वर्ष संपतं 31 मार्चला, म्हणजे 12 महिन्याच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये सदर भागीदारी फर्मला किती रुपयाचा ढोबळ नफा झालेला आहे हे ट्रेडिंग अकाउंटवरून लक्षात येतो. तसेच भागीदारी संस्थेला निव्वळ नफा किती रुपयाचा झालेला आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून शोधून काढावा लागतो. आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक तयार करावं लागतं. या ताळेबंद पत्रकामध्ये देणी म्हणजे लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड असे 2 भाग असतात. व्यवसायाकडं किती रुपयाची देणी आहेत आणि व्यवसायाकडे किती रुपयाची मालमत्ता आहे याचं सविस्तर लिखाण बॅलन्स शीटला म्हणजे ताळेबंद पत्रकाला लिहून ठेवावं लागतं किंवा लिहायचं असतं. या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला फायनल अकाउंट असं म्हटलं जातं. आपल्याला परीक्षेमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो. या ट्रायल बॅलन्सच्या खाली काही ॲडजस्टमेंट्स म्हणजे समायोजना, काही वाक्य, काही सूचना दिलेल्या असतात. या सूचनेप्रमाणे वरील ट्रायल बॅलन्समध्ये काही बदल करून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट्स आकडा 1, ट्रेडिंग अकाउंट्स आकडा 2, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि आकडा 3 बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेला आहे. फायनल अकाउंट्समध्ये 2 अकाउंट्स आणि एक पत्रक तयार करावं लागतं. 2 अकाउंट्समध्ये पहिलं अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, दुसरं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं पत्रक म्हणजे बॅलन्स शीट. या बॅलन्स शीटचा नमुना आपल्याला इथं पाहायचा आहे. आधी इथं पहा, प्रोफॉर्मा ऑफ बॅलन्स शीट इज गिवन बिलो. खाली तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. इथं पहा, बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक, मराठीमध्ये त्याला ताळेबंद पत्रक असं म्हणतात. तिथे पुढे ॲज ऑन म्हणजे कोणत्या दिवशीचा आहे, पर्टिक्युलर डेटचा ताळेबंद पत्रक तयार केलेला असतो. या विशिष्ट दिवशी व्यवसायाकडं किती रुपयाची देयता आहे म्हणजे किती रुपयाची लॅबिलिटी आहे आणि किती रुपयाचं असेट्स आहे हे दर्शवण्याचं काम हे बॅलन्स शीट करत असतं. या बॅलन्स शीटवरून व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीचं दर्शन लक्षात येतं. तर इथं बॅलन्स शीटला 2 बाजू असतात. आपल्याला डाव्या बाजूला लॅबिलिटी बाजू असं म्हटलं आणि उजव्या बाजूला असेट्स बाजू असतात. त्यात इनर आउटर कॉलम असतो, अमाऊंट्स. डाव्या बाजूला 3 कॉलम, उजव्या बाजूला 3 कॉलम. यामध्ये मुख्य कॉलम लॅबिलिटीज म्हणजे व्यवसायाकडे असलेली देणी हा भाग इथं दर्शवलेला असतो आणि असेट बाजूला
म्हणजे डाव्या बाजूला असेट्स बाजू दर्शवलेली असते. व्यवसायाकडं विशिष्ट दिवशी म्हणजे 31 मार्चला किती रुपयाची मालमत्ता आहे हा भाग इथं दर्शवलेला असतो. आता हे ॲटम्स कोणकोणते आहेत याचं पहिल्यांदा आपल्याला मराठीत त्याचे अर्थ लक्षात पाहिजे आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट लिहून काढायचा आहे आणि व्हिडिओ पाहत असताना प्रत्येक ॲटमचा मराठीतील अर्थ काय आहे हे सस्पेन्शनने लिहून काढायचं आहे. जर तुम्हाला मराठीतला अर्थ किंवा मराठीतील संकल्पना जर समजली तर तुम्हाला ते अकाउंट्सचं नाव कळेल. आता इथं पहा बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड पहा कॅपिटल अकाउंट्स भांडवल खातं त्यात ABC म्हणजे काय, पहिला भागीदार, दुसरा भागीदार, तिसरा भागीदार. भागीदारी व्यवसायाचा हिशोब करत असताना व्यवसायामध्ये किती भागीदार आहेत, तिथं 2 भागीदार असतील, 3 असतील, 10 असतील, तर आपल्याला शक्यतो 2च भागीदार विचारले जातात. A आणि B ही पर्टिक्युलर नाव आहेत. या ABCचं भांडवल वर्षाच्या सुरुवातीला भांडवल इथं लिहायचं असतं. हे भांडवल कुठं दिलेलं असतं तर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं. आपल्याला ट्रायल बॅलन्सची विभागणी वर्गवारी एकतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये करायची असते. म्हणजे क्लासिफिकेशन करायचं असतं. त्याचे नियम जे आहे ते मी तुम्हाला त्यानंतर एखादा उदाहरण सोडवत असताना नियम सांगितले जातील. तत्पूर्वी आपल्याला फक्त याचे अर्थ, घटकाचे अर्थ समजून घ्यायचे आहेत. सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. कॅपिटल अकाउंट्स याला भांडवल खातं असं म्हटलं जातं, ABC. यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट म्हणजे भागीदारांची चालू खाती. आता चालू खाती म्हणजे काय, तर प्रत्येक भागीदार व्यवसायातून काही रक्कम घरी नेत असतो, काही वेळेस माल काही व्यवसायातून नेत असतो, काही उचल करत असतो, काही वेळेस घरून पैसे व्यवसायामध्ये टाकत असतो. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सदर भागीदाराने किती रक्कम घरी नेलेली आहे आणि घरून किती रक्कम आणलेली आहे हे या चालू खात्यावरती लिहिलं जातं. त्याला करंट अकाउंट्स असं म्हटलं जातं. हा क्रेडिट बॅलन्स असतोच असं नाही, तर क्रेडिट बॅलन्स असेल. आता क्रेडिट बॅलन्स म्हणजे आणि डेबिट बॅलन्स म्हणजे काय हे तुम्हाला नंतर उदाहरण सोडवताना सांगितलं जाईल. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की पार्टनर्स करंट अकाउंट म्हणजे भागीदारांची चालू खाती. त्यानंतर खाली लिहिलं क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर जनरल रिझर्व. तर जनरल रिझर्व म्हणजे राखीव निधी. व्यवसायाकडे पाठीमागला शिल्लक नफा जो राखून ठेवलेला असतो त्याला जनरल रिझर्व असं म्हटलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याला संचित नफा असं म्हटलं जातं. मागचा शिल्लक असणारा नफा त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलं जातं. त्यानंतर लोन्स ऑन मॉर्गेज. लोन्स ऑन मॉर्गेज म्हणजे एखादी मालमत्ता व्यवसायाची तारण ठेवून काढलेले कर्ज त्याला लोन्स ऑन मॉर्गेज असं म्हटलं जातं. मॉर्गेज म्हणजे तारण ठेवून काढलेलं कर्ज. समजा व्यवसायाकडे बिल्डिंग असेल, बिल्डिंग कोणत्या तरी बँकेला किंवा सावकाराला तारण ठेवली जाते आणि त्यावरती कर्ज काढलेलं असतं. त्यानंतर बँक लोन, बँकेचं कर्ज. त्यानंतर बँकेचं कर्ज. त्यानंतर लोन फ्रॉम पार्टनर, एखाद्या भागीदाराकडून व्यवसायाने घेतलेलं कर्ज त्याला लोन फ्रॉम पार्टनर्स असं म्हणायचं. काही वेळेस समजा या व्यवसायामध्ये ABC हे 3 भागीदार आहेत. त्यांनी भांडवल व्यवसायामध्ये टाकलेलंच असतं. याशिवाय व्यवसायाला जर भांडवल कमी पडलं असेल तर व्यवसाय हा एककडून कर्ज रूपामध्ये काही रक्कम घेत असतो. त्याला लोन फ्रॉम पार्टनर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर बिल्स पेएबल म्हणजे वचन चिठ्ठीचे देणे असणारे पैसे. काही वेळेस भागीदार उधारीवरती मालांची खरेदी विक्री करत असतात. माल उधारीवर खरेदी केला तर जो सप्लायर आहे त्याला उधारीचे पैसे देण्यासंदर्भात एक वचन लिहून द्यावं लागतं. त्याला बिल्स
पेएबल असं म्हटलं जातं. त्याला वचन चिठ्ठीचे देणे असणारे पैसे असे मराठीत म्हटलं जातं. समजा मी एखाद्या व्यवसायाचा भागीदार आहे. मी उधारीवरती मालाची खरेदी केलेली आहे. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून व्यवसायाच्या वतीनं जर वचन चिठ्ठी दिली असेल, मी अमुक अमुक या व्यक्तीला अमुक अमुक म्हणजे साधारणतः जी रक्कम असेल ती उदाहरणार्थ 10,000 असेल, मी श्री अशोक भालके यांना 10,000 रुपये देण्यास बांधील आहे असं लिखित वचन दिलेलं असतं आणि त्यावरती मुदत टाकलेली असते की ती इथून पुढं 3 महिन्यानंतर 10,000 रुपये देण्यास बांधील आहे आणि सही केलेली असते. म्हणजे अशी जी रक्कम असते त्याला बिल्स पेएबलचे पैसे, वचन चिठ्ठीचे देणे असणारे पैसे असं म्हटलं जातं. त्याला बिल्स पेएबल ही एक लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी म्हणजे दुसऱ्याची देणी. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपल्याकडं बँकेमध्ये व्यवसायाचं खातं असतं. हे चालू खातं असतं. व्यवसायाची येणी देणी सर्व चेकच्या माध्यमातून केली जातात. ज्यावेळेस बँक खात्यात पैसे नसतानासुद्धा बँक जादा पैसे काढण्याची जी परमिशन देत असते त्याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. हे बँकेचं कर्ज आहे, चालू खात्यावरील कर्ज. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे अनेक किरकोळ सावकार, त्याला सन्ड्री क्रेडिटर्स असं म्हणतात. व्यवसायाचे अनेक किरकोळ सावकार असतात ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केलेला असतो, ते आपले सावकार असतात. कारण त्यांचे ताबडतोब पैसे आपण दिलेले नसतात. असे जे लोक असतात त्याला सन्ड्री क्रेडिटर्स, त्याला धनको असं म्हटलं जातं, सावकार. त्यानंतर इथं ॲड, लेस, एनी अदर ॲडजस्टमेंट्स याच्यामध्ये जर काही समायोजना असेल तर यामध्ये काही वेळेस काही रक्कम ॲड केली जाते, काही वेळेस लेस केली जाते. ही ॲडजस्टमेंट्स तक्ता समजून घेतल्यानंतर तुम्हाला केव्हा यामध्ये अधिक करायचं आहे आणि केव्हा लेस करायचं आहे हे सांगितलं जाईल. फक्त आता तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक ॲटमचा आपणास अर्थ माहीत करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढं लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर. याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्समधनं सुद्धा त्यांनी जी सूट दिलेली असते, आपल्या सावकारांनी जी सूट दिलेली असते ती सूट वजा करायची असते. याच्या संदर्भात ॲडजस्टमेंटमध्ये माहिती दिलेली असते. सावकार लोकांनी दिलेली जी सूट आहे ती स्वतंत्र एका खात्यामध्ये लिहून ठेवलेली असते, त्याला प्रोव्हिजन्स असं म्हटलं जातं. समजा आपण एखाद्या एक्स या व्यक्तीकडनं 10,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. ज्यावेळेस आपण पैसे देतो त्यावेळेस एक्स व्यक्ती 9,900 रुपये घेतो, 100 रुपये घेत नाही. म्हणजे त्याने आपल्याला 100 रुपयाची सूट दिलेली आहे. असा जो प्रकार असतो त्याला डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय तर देण्यास चालू आर्थिक वर्षाची जो खर्च झालेला आहे, खर्च झाला पण दिला नाही, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. खर्च झाला, लिहून ठेवला, पण प्रत्यक्षात रक्कम दिलेली नसेल त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ मिळालेलं उत्पन्न. काही वेळेस व्यवसायाला उत्पन्न मिळत असतं, पण हे उत्पन्न चालू वर्षाचं नसतं, ते पुढच्या वर्षीचं उत्पन्न असतं. असा जो प्रकार असतो त्याला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. जे उत्पन्न आपल्याला पुढच्या वर्षी मिळायचं असतं ते चालू आर्थिक वर्षातच मिळालेलं असतं, म्हणून त्याला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. चालू आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या पिरियडमध्ये हे पैसे आपले नसतात, हे पैसे आपले होतात,
पण ते पुढच्या वर्षी होत असतात, म्हणून त्याला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, टॅक्ससाठी जी तरतूद करायची असते त्याला टॅक्ससाठी तरतूद, उत्पन्न झाल्यानंतर काही टॅक्स भरावा लागतो, काही टॅक्स भरणे बाकी असतं, त्याला प्रोव्हिजन फॉर टॅक्स असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर हे लायबिलिटी बाजूला जर आपण पाहिलं तर यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की लायबिलिटी बाजूला कोणते ॲक्शन घेतले जातात. तर भागीदाराने व्यवसायामध्ये गुंतवलेली भांडवलाची रक्कम अधिक दुसऱ्याची देणी असणारी रक्कम आणि ॲडव्हान्स मिळालेली रक्कम ही संपूर्ण लायबिलिटी साईडला घेतली जाते. का घेतली जाते तर ही चालू आर्थिक वर्षामध्ये ही आपली देणी असतात, देयता असते, म्हणून ही सर्व आयटम्स आपण लायबिलिटी बाजूला घेतो. आता आपण असेट बाजूचा विचार करूया. असेट बाजूला पहा, पहिलं गुडविल. आता तुम्हाला पाठीमागे इयत्ता 11वीमध्ये गुडविल म्हणजे काय हा भाग समजावून सांगितलेला आहे. व्यवसायाचा नावलौकिकेला गुडविल असं म्हटलं जातं. व्यवसायाची प्रसिद्धी ही कशातील प्रसिद्धी? इन फॉर्म ऑफ रुपीज, पैशातील व्हॅल्युएशन, ह्याला गुडविल असं म्हटलं जातं. हे व्यवसायाचे असेट्स आहे, इनटेंजिबल असेट्स आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि इमारत, व्यवसायाकडे असणारी जमीन आणि इमारत. त्यानंतर लेस डेप्रिशिएशन, याच्यातून आपल्याला घसारा वजा करावा लागतो. घसाऱ्याची ॲडजस्टमेंट म्हणजे डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट खाली तुम्हाला दिलेली असते. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरी म्हणजे यंत्रसामुग्री आणि त्याची जागा जी असते त्याला प्लॅन्ट अँड मशिनरी असं म्हटलं जातं. लेस डेप्रिशिएशन, चालू आर्थिक वर्षात याचा जो घसारा असतो तो यातून वजा करावा लागतो. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर, व्यवसायाकडे असणारे जे फर्निचर असतं ते किती रुपयाचं आहे ते इथं दाखवले. लेस डेप्रिशिएशन, त्याची झीज किती रुपयाची झालेली आहे ती वजा करावी लागते. त्यानंतर डेप्रिशिएशन झालं. त्यानंतर इक्विपमेंट्स म्हणजे साधने. व्यवसाय करत असताना बरीचशी साधने व्यवसायाकडे असतात. उदाहरणार्थ एखादं वाहन असेल किंवा एखादा दवाखाना असेल, दवाखान्यामध्ये बरेचसे साधनं, इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स असतात. त्यामध्ये कॉट असेल किंवा सलाईनचं स्टँड असेल, ही जी असते त्याला इक्विपमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर लेस डेप्रिशिएशन, त्यावरचा घसारा. त्यानंतर मोटार व्हॅन, डिलिव्हरी मोटार व्हॅन म्हणजे काही व्यवसायाकडं माल पोच करण्यासाठी काही मोटार गाड्या असतात. यामध्ये आपण मिनी डोअर्स असेल, एखादा टेम्पो असेल, त्याला मोटार व्हॅन असं म्हणायचं. लेस डेप्रिशिएशन, त्यामधून चालू आर्थिक वर्षात त्याची किती रुपयाची झीज झालेली आहे ती वजा करावी लागते. त्यानंतर लीज होल्ड पब्लिक फ्री होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड म्हणजे भाडेपट्टीवरती जे मालमत्ता आपल्याकडे असते त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. त्याला फ्री होल्ड प्रिमायसेस. उदाहरणार्थ ग्रामपंचायतची गाळे असतील, हे ग्रामपंचायतची गाळे जर आपण एखाद्या व्यवसायासाठी भाड्याने घेतले असतील, ते गाळे आपले असतात, परंतु त्यामध्ये आपण करार केलेला असतो. साधारणतः 99 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, 30 वर्ष असेल, असा कायमस्वरूपी करार भाडेपट्टीनं करायला असतो. त्याला ती प्रॉपर्टी आपण वापरतोय पण तो आपल्या मालकीची नाही, ती लॉंग पिरियडसाठी आपल्याला जास्त दिवसासाठी कमी रकमेमध्ये भाड्याने मिळालेली आहे, म्हणून त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. त्या लेस डेप्रिशिएशन, त्या प्रॉपर्टीवरचं चालू आर्थिक वर्षात झालेला घसारा म्हणजे काय? डेप्रिशिएशन म्हणजे काय? एखादी मालमत्ता
आपण वापरली असेल तर किती रुपयाची वापरलेली आहे, त्याचा पैशातील मूल्य म्हणजे डेप्रिशिएशन. त्यानंतर लेस प्रिमायसेस झाला, लेस डेप्रिशिएशन. त्यानंतर पेटंट्स म्हणजे अधिकार जो असतो त्याला पेटंट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाला एखादा व्यवसाय करण्याची अधिकृतरित्या परवानगी दिलेली असते, त्याला पेटंट्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ रेशन दुकानदार असेल, गव्हर्नमेंटने त्याला रेशन दुकानाला काही परवानगी दिलेली असते. लेस डेप्रिशिएशन, त्यावरती झालेला घसारा. त्यानंतर लूज टूल्स म्हणजे सुट्टी साधने. सुट्टे साहित्य. व्यवसायाकडे अनेक लहान सुट्टे साहित्य असतात, ते सुद्धा असेट्स असतात. उदाहरणार्थ गॅरेज असेल, गॅरेज म्हणजे जे लहान स्क्रू काढण्यासाठी जे पाने असतील, स्क्रूड्रायव्हर असतील किंवा इतर लहान इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्याला लूज टूल्स असं म्हणतात. लेस डेप्रिशिएशन. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. व्यवसायाने चालू आर्थिक वर्षामध्ये किती रुपयाची गुंतवणूक केलेली आहे, ती रक्कम असेटला दिलेली असते. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. व्यवसायाकडे असणारे जी स्पेअर पार्ट्स आहेत, लहान पार्ट्स शिल्लक असतात, त्याची रक्कम. लेस डेप्रिशिएशन, त्याचा झालेला घसारा. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आगाऊ केलेला खर्च. काही वेळेस आपला खर्च जो आहे तो आगाऊ झालेला असतो. चालू आर्थिक वर्षाचा खर्च करून पुढच्या आर्थिक वर्षासाठी सुद्धा चालू आर्थिक वर्ष खर्च करावा लागतो, त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. उदाहरण घ्यायचं असेल, आपल्या व्यवसायाची जर जाहिरात आपण दिली, चालू करंट इयरमध्ये दिली असेल, समजा आता चालू वर्ष आहे 2021 आणि 22 हे चालू करंट इयर आहे. आपण जर जाहिरातीपोटी 1,000 रुपये चालू आर्थिक वर्षाचे दिले असतील तर त्याला आपल्याला करंटमध्ये हे पैसे आले. जर आपण एकदम 5,000 रुपये दिले असतील पुढच्या 5 वर्षाचे, म्हणजे 21-22 दिलेच, 22-23, 23-24, 24-25, 26-27, 27-28, 29, म्हणजे हे पुढच्या 5 वर्षासाठी 5,000 रुपये दिले असतील, त्यातला चालू आर्थिक वर्षाचे पैसे कट करून ज्यादा जे 4,000 रुपये दिलेले असतात पुढच्या वर्षासाठी, त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणायचं, म्हणजे आगाऊ केलेला खर्च, प्रीपेड एक्सपेन्सेस. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला इन्कम झालेला आहे, परंतु तो प्रत्यक्षात रोख स्वरूपामध्ये आपल्याला मिळालेला नाही, म्हणून त्याला आउटस्टँडिंग इन्कम्स असं म्हटलं जातं. उत्पन्न मिळालं परंतु तो रोखीनं आपल्याकडं जमा झालेलं नाही, ते होणार आहे. उदाहरणार्थ कंपनीचे काही शेअर्स आपण घेतले असतील, आर्थिक वर्ष संपून गेलेलं आहे, परंतु सदर कंपनीनं लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिला नसेल, असा जो भाग असतो त्याला आउटस्टँडिंग इन्कम्स असं म्हटलं जातं. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन. त्यावेळेस व्यवसायाकडे जादा रक्कम जर झाली असेल तर हा व्यवसाय इतर लोकांना कर्ज रूपाने काही पैसे देत असतो किंवा उचली देत असतो. असा जो प्रकार असतो तो व्यवसायाची मालमत्ता असते. लोन्स अँड ॲडव्हान्स गिव्हन पाहिजे, तो शब्द राहिलेला आहे. दिलेली कर्ज व दिलेली उचल. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी शिल्लक माल, त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जातं. व्यवसायाच्या सुरुवातीचा स्टॉक जे आहे तो ओपनिंग स्टॉक आहे. हा ओपनिंग स्टॉक जे आहे तो ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला घेतला जातो.
त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जे आहे, हा क्लोजिंग स्टॉक त्याचे डबल इफेक्ट्स असतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शेवटी आणि बॅलन्स शीट अकाउंटच्या आपलं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला वर्षाच्या शेवटचा शिल्लक माल हा घेतला जातो. इथं क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटचा शिल्लक माल. सन्ड्री डेटर्स म्हणजे अनेक ऋणको. आपण ज्या व्यक्तींना माल विकत असतो त्या व्यक्तींकडून आपल्याला येणे असणारी जी रक्कम असते त्या सर्व लोकांना डेटर्स असं म्हटलं जातं. सन्ड्री डेटर्स प्लस एनी ॲडजस्टमेंट. यामध्ये अनेक प्रकारच्या समायोजना असतात. यामध्ये बॅड डेट्स, बुडीत गेलेली रक्कम लेस करावी लागते. लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर लोकांना आपण काही वेळेस सूट देतो, त्याने लवकर पैसे द्यावेत म्हणून ते सुद्धा रक्कम यामधनं वजा करावी लागते. आता इथं पहा, सन्ड्री डेटर्स म्हणजे आपले ऋणको, येणे असणारी पैसे. त्यातलं लेस बॅड डेट्स, काही ऋणको पैसे देत नाहीत. समजा 1,00,000 रुपये उधारी असेल, त्यातलं 500 रुपये बुडलेले असतील. जी बुडलेली रक्कम आहे त्याला बॅड डेट्स असं म्हटलं जातं. आता न्यू म्हटलं म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये. ओल्ड असतील ते ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते, ते नंतर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर. काही वेळेस आपण आपल्या ऋणकोने ताबडतोब पैसे द्यावेत यासाठी काही रक्कम आपण बाजूला काढून ठेवत असतो, त्याला प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे 10,000 रुपये आहेत, तो लवकर पैसे देत नसेल, आपण त्याला सांगतो ठीक आहे, 10,000 देऊ नको, त्यातले 1,000 रुपये 10,000 रुपये नसतील तुझ्याकडं तर मी तुला 1,000 रुपये सूट देतो, ताबडतोब 9,000 रुपये देऊन टाक. त्यासाठी जी तरतूद 1,000ची करावी लागते, ही तरतूद या सन्ड्री डेटरमधनं वजा करावी लागते. त्याला प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात डेटर लोकांना दिलेली सूट. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. काही वेळेस समजा व्यवसायाचा माल आगीमध्ये जळाला असेल आणि सदर मालाचा विमा उतरवलेला असेल आणि व्यवसायाने विमा कंपनीकडे सदर विम्याची रक्कम मिळण्याचा दावा दाखल केला असेल, त्याला क्लेम असं म्हटलं जातं. तर अशी जी रक्कम आहे ती विमा कंपनीकडनं येणे असते, म्हणजे ही व्यवसायाची असेट्स आहे, म्हणून त्याला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असं म्हटलं जातं. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, वचन चिठ्ठीचे येणे असणारे पैसे. आता पहा, आपण ज्या पद्धतीने वचन देतो त्या पद्धतीने इतर ऋणकोसुद्धा आपल्याला वचन देत असतात. त्यावरती आपण सदर ऋणकोकडून लिहून घेत असतो की आपण 10,000 रुपये या तारखेला देण्यास बांधील आहोत आणि सही केलेली असते. वचन चिठ्ठीचे येणे असणारे पैसे, याला बिल्स रिसिवेबल असं म्हणायचं. आणि वचन चिठ्ठीचे देणे असणारे पैसे याला बिल्स पेएबल असं म्हणतात. इथं पेएबल आणि रिसिवेबल हा फरक आहे. पेएबल ही लायबिलिटी आहे आणि रिसिवेबल हे आपला असेट्स आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीला वचन दिलं असेल तर ती आपली लायबिलिटी झाली, आणि आपणास दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं वचन लिहून आपणास दिलं असेल तर त्याला बिल्स रिसिवेबल असं म्हटलं जातं. त्यानंतर कॅश इन हँड, हातातील रोख रक्कम म्हणजे तिजोरीत असणारी रोख रक्कम. त्यानंतर कॅश ॲट बँक, बँकेत असणारी अकाउंटवरती जी रक्कम शिल्लक असते त्याला कॅश ॲट बँक असं म्हटलं जातं. पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स. जर पार्टनर्स करंट अकाउंट असेल, क्रेडिट बॅलन्स. इथं आता डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स याचा अर्थ असा आहे, जर भागीदाराकडं व्यवसायाचे काही पैसे जर असतील तर त्याला क्रेडिट बॅलन्स येत असतो. आणि डेबिट बॅलन्स म्हणजे
डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. उदाहरण प्रत्यक्षात सोडवताना डेबिट बॅलन्स म्हणजे काय आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय हे नंतर सांगितलं जाईल. अकाउंट्स क्लोज करत असताना समजा सॅलरी अकाउंट्स असेल की भांडवल कॅपिटल अकाउंट्स असतील, हे अकाउंट्स क्लोज करत असताना काही वेळेस ज्या बाजूची रक्कम कमी पडते ती रक्कम लिहावी लागते, तो बॅलन्स उलट्या साईडचा असतो. उदाहरण घ्यायचं असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काढला असेल, इथं डेबिट बाजू ही 80,000 रुपये असेल, क्रेडिट बाजू 1,00,000 रुपये असेल, तर क्रेडिट बाजूमधून डेबिट बाजू वजा जाता जी शिल्लक रक्कम 20,000 राहते ते झालं क्रेडिट बॅलन्स. म्हणजे क्रेडिट बाजूची बॅलन्स, क्रेडिटमधून डेबिट वजा जाऊन जी शिल्लक रक्कम राहते त्याला क्रेडिट बॅलन्स. त्याचप्रमाणे काही वेळेस डेबिट बाजू जास्त असते, क्रेडिट बाजू कमी असते. डेबिट बाजूतून क्रेडिट बाजू वजा जाता काही रक्कम शिल्लक राहते, त्याला डेबिट बॅलन्स असं म्हटलं जातं. ठीक, तर अशा पद्धतीनं आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्मॅट प्रत्यक्षात वहीमध्ये लिहून काढायचा आहे. पेज नंबर 20वरती हा फॉर्मॅट आहे. यानंतर आपल्याला बॅलन्स शीट्सच्या संदर्भामध्ये पुढचा तास होईल. यासाठी मी तुम्हाला 11F SP अँड BK या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲडजस्टमेंट्स कशा लिहायच्या आहे त्या पाठवून देत आहेत. त्या ॲडजस्टमेंट्स तुम्ही पाहायच्या आहेत आणि वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. पुस्तकामध्ये ॲडजस्टमेंट्स तक्ता आहे, परंतु ॲडजस्टमेंट तक्ता पुस्तकातील तुम्हाला समजणारा नाही. हा तक्ता कसा वापरायचा आहे हे नंतर तुम्हाला सांगितलं जाईल. तर आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.